तर मित्रांनो, करा चेकआउट आपल्या बांगल्याचा फ्रंट लुक असा काहीच आहे. व्हाईट लाईटिंगने यार मूड हाफ केला आपला, पण काही नाही, तिला पण आपण उद्या चालू करू. पुढच्या साईडला बघू शकता ग्रीन, व्हाईट आणि ऑरेंज अशी तिरंगा करेल होता मी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, 2 दिवसावर दिवाळी आली, पण आपल्या अजून लाईटिंग टाकायचं काही मुहूर्त आला नव्हता. तर आज सगळे कामं आवरले. मका काल आणायची होती, त्याच्यामुळं काल काही टाकताना आली नाही. तर आज बांगल्याला लाईटिंग टाकायची आपल्या. बघू शकता एवढी लाईटिंग आहे, पुरती का नाही का ना बा, नाही पुरली तर आणावं लागल. एवढे लाईटिंग आहे, मागच्या वर्षीच्या आहे आपल्या. पाहू कमी आली थोडीफार तर नवीन आणावं लागतील आपल्याला. लई पूर्ण बांगल्याला नाही टाकायची आपल्याला, फक्त पुढच्या साईडला आणि या रस्त्याच्या साईडच्या पट्ट्याला टाकायची आहे. तर बघू आता, थोडा टाईम न घालवता आपण करू लगेच सुरुवात. बाकी तर मित्रांनो, आपल्याकडे ना प्लेन लाईटिंग नाही, अशा कलरफुल लाईटिंग आहे. तर बघू आता, या पुढच्या साईडला माझा विचार चालला आहे की प्लेन लाईटिंग द्यावा, प्लेनच आलं आपलं तिरंगाचं द्यावा. व्हाईट आणि ऑरेंज कलरचं आहे, तर पुढच्या साईडला आहे ना प्लेन लाईटिंग द्यावा. तो तिकडे एक आपला फॉलोअर बी आहे, सबस्क्रायबर बी आहे, दोन्ही बी आहे. तर चला आता थोडा टाईम न घालता लगेच आपण करू सुरुवात. मित्रांनो बघू शकता, अशी काहीशी आपली लाईटिंग लावून झाली आहे. थोडी लाईटिंग यार कमी आली आहे अजून, म्हणजे जी आपली मागच्या वर्षीची होती ती ह्याच एवढ्याच पुढच्याच पट्ट्याला संपून गेली. कारण यावेळेस आपण लाईटिंग थोडी जास्त खाली सोडलं आहे, या लाईटिंग बघू शकते. तर आता एवढा आपला पुढचा पट्टा सगळा बाकी आहे बांगल्याचा. तर अजून जवळपास 10-1 माळे आणावं लागतील असं वाटतंय. तर जाऊ आता, चला आणायला. ही एक उरेली. तर मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालंय आणि बघू शकता आपलं लाईटिंगचं काम इथं आलंय. या साईडला पूर्ण आपली लाईटिंग बाकी टाकायची. बाकी आपली स्प्लेंडर आणि हे आपला हत्यार म्हणजे आपला ट्रॅक्टर हा. तर हीच मका होती बघा मित्रांनो. खाली मका आणता येणे ना, विषय झाला तर मकाचा लोड मागं गेला, त्याच्यामुळे ट्रॅक्टर आहे ना इथं मागच्या टायरवर उचलले. ते दोन्ही रील 100K+ जाईल. इंस्टाग्राम तुम्ही बघू शकता. तर चला आता लाईटिंग आणायला जाऊ. कमी येईल आपल्याला थोड्याशा लाईटिंग, तरी 5-6 माळी लागतील अजून. तर मित्रांनो, आपण चाललो आता फाट्यावरती लाईटिंग आणायला. बाकी आपल्या गाडीच्या आहे ना मीटरचा एक विषय झालाय, काटा बंद पडलाय. उद्या जायचंय त्याला बी चालू करायला. तर आता जाऊ लाईटिंग घेऊन येऊ आधी. तर मित्रांनो, फाट्यावर आपल्याला काही लाईटिंग भेटली नाही. नेमका त्यांच्याकडे एकच कलर होता सगळा, त्याच्यामुळं मग 2 लाईटिंग घेतल्या तिथून. हो, अजून आता 2-3 लाखल गावला जाऊन भेटलं. तर मित्रांनो, आता सरासरी 2:30 वाजत आले आणि यार लाईटिंगचा काही विषय आहे, मला काहीच समजत नाही. लाईटिंगच भेटत नाही. आपल्याला लाईटिंग लागत होत्या याच्यामध्ये, या पीसमध्ये आपल्याला प्लेन लाईटिंग, पण याच्यात काही भेटतच नाही. 2च कलर होते, पण मग जाऊ दे, चला आता दुसरं आणलंय, लव आता त्याच. आपली फिटिंग बघू शकते. इकडं पुढच्या साईडला झाली सगळी. आता पूर्ण पट्टा आहे, याला कवर करायचं आहे आता आपल्याला एवढाच लाईटिंगमध्ये. तर बघू आता. आणि इकडं पण खाली एक पडेल आहे, ही पाहू शकते, ही एक आहे. तर मित्रांनो, 4:30 वाजत आले. आत्ताशी आमची लाईटिंग लावून झाली आहे. आता वायरिंग चालू केली आहे. बघू शकता तुम्ही, लाईटिंग फक्त त्या पाईपपासून तर इथून तर इथपर्यंत लाईटिंग आहे. एवढी करो सर, आज आमचा पूर्ण दिवस गेला याच्यात. म्हणजे ते काम काही लय नाही, 1-2 तासच काम होतं, पण मग आपल्याला बाहेर दुसरे कामं राहतात, त्याच्यामुळं रवरव खाली जायला वर चढायला मुश्किल आहे. तर आता झाली आहे आपलं सगळी लाईटिंग टाकून. आता हे बघू शकता, आता वायरिंग करायला सुरुवात केली आहे. वायरिंगचं काम अजून तरी अर्धा-पाऊण तास लागला आपल्याला. तर चला आता वायरिंग करून घेतो, मग भेटू आपण. तर मित्रांनो, फायनली कठीण परिश्रमानंतर आपली लाईटिंग सगळी लावून झाली आहे, वायरिंग पण करून झाली. जवळपास आता वाजले 6:15 वाजले. आजचा पूर्ण दिवस याच्यातच गेला आपला लाईटिंग लावण्यात. म्हणजे एवढं काही हे नाही, ते मोजून आहे ना 2-3 तासच काम आहे, पण मग दुसरे कामं राहत्या. बाकी बघू शकता आपली वायरिंग
पूर्ण इथून एकच वायरिंगला सगळ्या लाईटिंग माळी जोडल्या, जवळपास 9-10 लाईटिंग माळी आहे. बाकी बघू शकता हे 2 कार्यकर्ता होते आपल्यासोबत सकाळपासून, हे पण मला मदत करू लागले. बाकी एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे अजून, ती म्हणजे हा बघू शकता कार्बाईडचा, बघू शकता किती छोटा तुकडा आहे. बघू शकतात एकदम म्हणजे पाण्यात टाकलं तो एवढं गरम होतो की एवढं पाणी, 1 लिटर पाणी एवढा दगड उकळवू राहिलं डायरेक्ट. पाणी गरम नाही होत पाणी, पण पूर्ण गॅस निघत राहत त्याच्यातून. बाकी चला आता फायनल लुक मी तुम्हाला आता नंतर दाखवतो, व्हिडिओ आत्ताच एंड करून टाकतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून ते पण सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि फायनल लुक पण आत्ता बघून जा. तर मित्रांनो फायनली आपलं सर्व काम आवरलेलं आहे, आणि ही आपली आज पूर्ण दिवसभराची मेहनत बघू शकता. ओ जी करो लुक चेकआउट. अरे गई डोळी लाइटिंग बंद निकाली. अरे बाप ये तो स्कैम हो गया. अभी ये चालू नहीं हुई तो बहुत बड़ा मैटर होएगा, पर कोई बात नहीं, एक नंबर विषय. तर मित्रांनो करा चेकआउट आपल्या बांगल्याचा फ्रंट लुक असा काहीच आहे. व्हाईट लाईटिंगने यार मूड हाफ केला आपला. तिच्यावर तरी संशय येतच होता यार, तिची वायरच सोलत नव्हती, डायरेक्ट वायर हे होऊन जायची, तुटून जायची, काहीतरी विषयच होता. पण काही नाही, तिला पण आपण उद्या चालू करू. पुढच्या साईडला बघू शकता ग्रीन, व्हाईट आणि ऑरेंज अशी तिरंगा करेल होता मी. जाऊ द्या काही विषय नाही, झाली तर ठीक, नाही तर मग तिला नवी आणू डायरेक्ट. करो जी लुक चेक. बाकी तुम्हाला एकदा परत सर्वांना हॅप्पी दिवाळी.